मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे येथील मुंबई पुणे महामार्गावर सोमटणे फाटा येथे छोट्या टेकडीवर वसलेले बिर्ला गणपती मंदिर आणि त्याची संपूर्ण माहिती। सोमटणे फाट्यावरून गणपती मंदिराजवळ आल्यावर तेथे आपल्याला पार्किंगसाठी असलेली जागा बघायला मिळते आणि त्याच्या समोरच पे अँड पार्किंगचा बोर्ड लावलेला बघायला मिळतो। तेथून मंदिराकडे जाताना आपल्याला हार, फुले आणि प्रसादाची छोटी छोटी दुकाने बघायला मिळतात। तेथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला मेन गेट लागते। मेन गेट मधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या लागतात। मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एकूण 179 पायऱ्या चढून जावे लागते। पायऱ्या चढून जाताना आपल्याला ठिकठिकाणी बसण्यासाठी असलेले बाकडे बघायला मिळतात। काही पायऱ्या वर चढून गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला पाणी पिण्यासाठी असलेली मानपोई बघायला मिळते। येथून थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यावर आपण बिर्ला गणपती मंदिराजवळ येऊन पोहोचतो। मंदिराजवळ आल्यावर आपल्याला 72 फूट उंच असलेली गणपतीची भव्य मूर्ती बघायला मिळते। बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने या मूर्तीची स्थापना 17 जानेवारी 2009 रोजी करण्यात आलेली आहे। ही मूर्ती आकाराने मोठी असल्यामुळे महामार्गावरून जाताना देखील आपल्याला या गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते। या मूर्तीच्या समोरच आपल्याला छोटे गणपतीचे मंदिर बघायला मिळते। या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही वरच्या गणपतीच्या मूर्तीसारखीच आहे। त्याच्या डाव्या बाजूनेच आपल्याला गणपतीच्या मोठ्या मूर्तीकडे जाण्यासाठी पायऱ्या लागतात। पायऱ्या चढून वरती गेल्यावर तेथे समोरच आपल्याला दानपेटी बघायला मिळते। ही गणपतीची मूर्ती 18 फूट उंच चौथाऱ्यावर बसवलेली आहे। हे बिर्ला गणपती मंदिर दर्शनासाठी तसेच धार्मिक पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे। या गणपतीच्या मूर्तीच्या बाजूनेच आपल्याला प्रदक्षिणा देखील घालता येते। येथे येणारे सर्वच पर्यटक या गणपतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतात। या गणपती मंदिराच्या समोरच डाव्या आणि उजव्या बाजूला पर्यटकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय देखील केलेली आहे। येथून आपल्याला मुंबई पुणे महामार्ग देखील बघायला मिळतो। तसेच येथून आपल्याला नैसर्गिक हिरवाई व डोंगराळ दृश्य देखील बघायला मिळते। आणि अशा प्रकारे आपले बिर्ला गणपती मंदिर बघून पूर्ण होते।